सर्वांचं टर्निंग पॉईंट्स या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत आहे. बघा, स्वच्छता निरीक्षक तांत्रिक डायरी या पुस्तकाचा अभ्यास आपल्याला म्हणजे 20 दिवसात पुस्तक कसं पूर्ण करायचं आहे त्या अनुषंगानं आपलं हे प्रकरण चालू आहे. ॲक्च्युली जर तुम्ही ठरवलं तर ते पुस्तक 10 दिवसात पूर्ण होत असते, परंतु मी रीड लेस रिवाइज मोर या तत्वाचा वापर करून लगेच मी रिव्हिजन देखील करून घेत आहे. आज आहे आपला दिवस 15वा आणि आज तुम्हाला साधारणपणे 25 ते 30 पेजेसचाच अभ्यास दिलेला आहे. राष्ट्रीय हरित न्याय अधिकरण हे प्रकरण आहे आपलं. ओके, आता राष्ट्रीय हरित न्याय अधिकरण अधिनियम 2010 हा पूर्ण कायदा आहे. या कायद्यावर SIच्या परीक्षेत प्रश्न आलेले आहेत का? माझ्या वाचण्यात आलेले नाहीत, परंतु इतर स्पर्धा परीक्षा विचार करता त्याची जी रचना आहे राष्ट्रीय हरित न्याय अधिकरणाची त्यावर मात्र प्रश्न आलेले आहेत. ओके, हा जो अभ्यासक्रम मध्ये वेटेज विचार केला तर सर्व आता SIच्या एवढ्या परीक्षा झाल्या नाहीत की त्याच्यातून यावंच, परंतु पुढे येणार नाहीत असं नाही होणार. ह्याच्यामध्ये काय विशेष करून कलम हे जे ते दिलेले आहे, त्यामुळं आज आपण काय केले, आता सर्व कलम लक्षात ठेवायचं आहे का? तर असं नाही, सर्व कलम लक्षात ठेवायचं असं नाही, परंतु जर समजा तुम्हाला एकच अधिनियम दिलेला आहे, त्यानंतर हाताने महिला स्वच्छ कर्मचारी याच्या संदर्भाचा अधिनियम आहे, त्यात काही डाऊट नाही, परंतु यात अभ्यास करत असताना मला एक असं वाटते की राष्ट्रीय हरित न्याय अधिकरणाचे अध्यक्ष, त्यानंतर सदस्य, ओके, यांची नेमणूक किंवा सध्याचे अध्यक्ष ह्या गोष्टी थोडंसं लगेच आपल्या अपडेट नोट्समध्ये तुम्ही ठेवणं गरजेचं आहे असं मला वाटते. कारण यावर आता परीक्षेला प्रश्न आले का? होय आलेला आहे, एकतर वर्ष आलेलं आहे त्या संदर्भात. आणि दुसरं जे आहे आपल्या SIच्या दृष्टीनं त्याच्यामध्ये जे प्रकरण 1 मध्ये आर्टिकल 2 दिलेलं आहे त्या सगळ्या डेफिनेशन तुम्ही समजून घ्यायचे. कुठल्याही प्रकारचं हे डेफिनेशन समजून घेत असताना अवघड इतर गोष्टी काही त्यामध्ये आहेत असं वाटत नाही. आता असं का सांगतोय, BMC परीक्षेमध्ये जे झाली मुंबई बृहन्मुंबई त्याच्यामध्ये असं काही डेफिनेशन वगैरे विचारलं होतं, कारण तो पूर्णपणे कायद्यावर होता. त्यानंतर न्यायाधिकरणाची स्थापना हे प्रकरण 2 आहे. ते प्रकरण जरा शांतपणे वाचायचं आहे तुम्हाला. त्यामध्ये कसं आहे की मग एखाद्याची निवड करत असताना किंवा नियुक्ती करत असताना किती कालावधी, अनुभव किंवा कोणाला करता येईल ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी दिलेल्या आहे. ओके, आणि नियुक्ती कोणामार्फत होते म्हणजे नेमणूक कोणामार्फत होत असते हे सगळ्या गोष्टी दिलेल्या आहे. राष्ट्रीय हरित न्याय अधिकरणामध्ये पूर्ण वेळ एक अध्यक्ष असतो, ह्या गोष्टी समजून घ्या. अध्यक्ष असतो, मग आत्ताचे अध्यक्ष कोण आहेत हे तुम्ही परीक्षेला जाण्यापूर्वी तुमच्या नोट्समध्ये पाहिजेच. ओके, आपण यावर PYQ घेणार आहोत स्टेप बाय स्टेप, परंतु आजचा व्हिडिओ सिरीज जे आहे म्हणजे इथूनचे 30 दिवसाचं जे आहे ते फक्त स्टडी प्लॅनचं आहे. कारण नवीन विद्यार्थ्यांना काय एक दिशा मिळावा हाच माझा उद्देश आहे आणि 1 वर्षात नोकरी लागली पाहिजे. त्यानंतर पूर्ण वेळ जे असतात त्याच्यामध्ये किमान 10 सदस्य असतात, ते कमाल 20 सदस्य असतात. हे सध्याचे हे जे सदस्य आहेत हे काही जास्त कोण आहेत हे ठेवायची लक्षात गरज नाही आणि ठेवू बी नका. ओके, आणि पूर्ण वेळ जे इतर तज्ज्ञ असतात, तज्ज्ञ सदस्य असतात, त्यांची संख्या मिनिमम जी असते 10 ते 20 या दरम्यान आहे. ओके, आणि वरचे जे पूर्ण वेळ न्यायालयीन सदस्य आहेत ते देखील 10 ते 20 आहेत. ह्या सर्वांची नेमणूक ही होत असते केंद्र सरकारमार्फत. ओके, खूप चर्चेत असते राष्ट्रीय न्यायाधिकरण. ओके, हरित न्यायाधिकरण. जसं नाशिकमध्ये तपोवनचा इश्यू झाला त्यावेळेस राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण चर्चेत होतं. आणि कुठल्याही पर्यावरणाच्या संदर्भात जर काही बातमी असेल तर त्या ठिकाणी NGTचा उल्लेख हा होतच असतो. ही गोष्ट ध्यानात तुम्हाला घ्यायचं आहे. नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल ह्याला असं म्हटलं जातं इंग्रजीमध्ये, NGT. आणि तुम्हाला प्रामुख्यानं सांगतो, हा विषय तुम्हाला आवडीचा नसेल परंतु राज्यसेवेला खूपच आवडीचा विषय आहे. यावर प्रश्न आहेत, क्रॉस व्हेरीफाय तुम्ही करू शकता जे माझ्या स्टेटमेंटला व्हेरीफाय करण्यासाठी. ओके, त्यामध्ये असलेले जे काही कलम आणि पोटकलम आहेत ते देखील वाचून घ्या, समजून घ्या. अधिनियम असल्यामुळे थोडंसं किचकट वाटतं, कारण तुम्ही जास्त ते वाचलेलं नसल्यामुळे तुम्हाला थोडं जड जाऊ शकतं. बाकी इतर गोष्टी ज्या आहेत
त्या गोष्टी एवढं काही विशेष आहेत असं वाटत नाही, परंतु मी जे 2-3 गोष्टी सांगितलेल्या आहे, वर्ष लक्षात ठेवायचं आहे, सोबत अध्यक्ष कोण आहेत, नियुक्ती काय, अध्यक्ष आणि सदस्यांची पात्रता काय आहे, ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. त्यानंतर शिक्षा देखील लक्षात ठेवायची आहे. पर्यावरणाचं उल्लंघन केल्यानंतर शिक्षा काय केली जाते हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. अर्थात पुस्तक वाचत असताना त्यामध्ये जे असलेले पॉईंट आहेत त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल. आणि सर्वसाधारण बैठका कधी घ्यायचं, वर्षातून किती, का, आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अभ्यास करायचे आहे. काय करायचं आहे ही गोष्टी तुम्हाला सांगत असतो, आणि काय करायचं नाही हे देखील सांगण्याचा प्रयत्न असल्यामुळं तुमची दिशा अचूक राहून तुमची दशा होणार नाही ही अपेक्षा करतो. आणि हे संदर्भ जे आहे आपल्या स्वच्छता निषेध तांत्रिक डायरी या पुस्तकातून आहे. ॲज अ रायटर म्हणून माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे तुम्हाला सगळ्या गोष्टी द्यायची. आणि कितीही काही जरी असलं, तुम्ही दुसरीकडे कुठेही जॉईन केले मेंटरशिप प्रोग्राम, स्वच्छता निषेधचा कोर्स, तरी त्या कोर्समध्ये 149 रुपये ॲड करून आपला कोर्स कोणत्याही परिस्थितीत तुम्ही जॉईन करा. लाखभर पगार मिळवण्यासाठी हजारभर तरी खर्च करावाच लागतं, हे एक लक्षात घ्या मित्रांनो. आणि एवढं एकच वर्ष एवढं संधी आहे की स्पर्धा कमी आहे, नाहीतर मग पुन्हा नंतर लागल तेवढा मॉब परीक्षेसाठी येणार, यात काही डाऊट नाही. जर समजा काही शंका असेल किंवा माझं काही चुकलं असेल तर हा संपर्क क्रमांक आहे, व्हॉट्सअपवर तुम्ही करू शकता. टाईप लिहून देतो 89 99 56 13 13. ओके, थँक्यू.